पुढाकारानं या ठिकाणी ओळख करून होते प्रथमतः वेल्डेश्वर संघाकडे आणि त्यानंतर आपण यजमान संघ देखीलची आठवण म्हणून या ठिकाणी आपण जयतापकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात। हे नेतृत्व मात्र आपल्यामध्ये नेहमीच मिसळणारं नेतृत्व आहे आणि हे तरुणांच्या पाठीवरती शाबासकीचा हात ठेवणारं नेतृत्व म्हणजे संतजी जयतापकर साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद आणि ओळख परत केली जाते। व्यासपीठावरती सागरजी मोरे उपस्थित होत आहेत, मनापासून आपलं हार्दिक स्वागत। उपउपांत्य फेरीची चौथी लढत मी आदरणीय संतजी जयतापकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रामध्ये आदरणीय संतजी जयतापकर साहेबांचं मोठं योगदान असतं आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मंडळाला दिली जाते। सर्वांनी जोरदार टाळ्यामधून साहेबांचं स्वागत करायचं आहे। अतिशय चांगलं नेतृत्व या संपूर्ण स्पर्धेला लाभलंय आणि म्हणूनच या संपूर्ण तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठच्या वतीनं कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक 2024 मध्ये साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती। गुरुनाथ पहिली चढाई करतोय यजमान संघाकडे। कालच्या सामन्याचा जर का आपण विचार केला तर अतिशय मजबूत संघ साई श्रद्धा बाग संघाचा पराभव केला होता आणि त्यानंतर पुढील फेरीसाठी पात्र ठरला तो म्हणजे तृप्तीनगर अडूर संघ। या ठिकाणी आमचे मित्र ग्वागर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार बाळूजी बागकर आणि क्रीडा संघटक उत्कृष्ट खेळाडू ज्यांना रत्नागिरी जिल्ह्याचं नाव कॅप्टन कूल यांच्या माध्यमातून निर्माण केले तो बंडा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। ग्वागर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार बाळूजी बागकर आणि त्याचप्रमाणे बंड्या मोरे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। या ठिकाणी आमचे मित्र कळवतात की प्रणय हा सुद्धा कुमार गटासाठी पात्र ठरलेला खेळाडू आहे। नवीन नवीन खेळाडू सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान या संपूर्ण ग्वागरवासियांसाठी लाभले। या ठिकाणी व्यासपीठावरती आदरणीय सागरदादा मोरे उपस्थित होत आहेत, त्याचप्रमाणे बाळूजी बागकर, त्याचप्रमाणे धनंजय मोरे म्हणजेच बंड्या मोरे सुद्धा उपस्थित होत आहेत। मनापासून आपलं हार्दिक स्वागत। मी विनंती करतो या ठिकाणी सागरजी मोरे उपस्थित आहेत, संतजी दसम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सागरजी मोरे यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करूया। ग्वागर कबड्डी असोसिएशनचे आदरणीय उपाध्यक्ष त्याचप्रमाणे ग्वागर क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार म्हणून आज त्यांच्याकडे 2 पदव्या आहेत। अतिशय चांगल्या प्रकारचा हातभार या संपूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी लाभलाय त्या आदरणीय सागर मोरे यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय या व्यासपीठावरती सन्माननीय संतोषजी गोयदळे साहेब उपस्थित आहेत। मित्रांनो, निखिलची आठवण एक अशी आहे की जी आपण ग्वागरला कबड्डी पाहिली होती त्यामध्ये संघमालक म्हणून आदरणीय गोयदळे साहेब होते आणि त्या संघामध्ये निखिल हा खेळणारा खेळाडू होता। ती एक आठवण आणि त्या आठवणीसाठी आदरणीय गोयदळे साहेबांकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची बहुमोल अशी देणगी या ठिकाणी येते। मी आमचे अध्यक्ष आदरणीय तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी दसम यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करूया। मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे संतोषजी यांच्यासाठी। सुभाषजी हरी यांच्याकडून प्रणयसाठी 500 रुपयाचं बहुमोल असं या ठिकाणी पारितोषिक आलं। सुभाषजी हरी यांच्याकडून
प्रणयसाठी 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पहा मित्रांनो, स्पर्धा म्हटली की चढाओढ ही नक्कीच निर्माण होते, परंतु खेळाची भावना ही प्रत्येकाच्या मध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि तेच आपण उदाहरण या ठिकाणी पाहतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी क्रीडा संघटक आणि ग्वागर क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आदरणीय बाळजी बाकर उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करतो संतोषजी दसम यांना की आपण बाळू बाकर यांचा या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करायचा आहे. सर्व या व्यासपीठावरती उपस्थित असणारे देखीलचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणूनच आपल्या भावाची आठवण जपत असताना थोडंसं मन हलकं करून या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देतात. त्यामध्ये आदरणीय धनंजय मोरे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे, कारण की दत्तकृपा मोरे मंडळ म्हटलं की देखील त्या संघामध्ये सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि जुने जाणते सर्व त्याचे भाऊ असतील, त्याचे निकटवर्ती असतील, आज त्याची आठवण या संपूर्ण मोरे मंडळाच्या वतीनं त्याला सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला 5,000 रुपयाची रोख अशी देणगी स्वरूपात लाभलेली आहे. त्या मंडळाचे सुद्धा मनापासून हार्दिक आम्ही त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मी विनंती करतो धनंजय मोरे यांना की आपण व्यासपीठावरती आलेले आहात, आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पकड काढण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या आपल्याला पकड पाहायला मिळते. सामना पाहतोय. आजच्या दिवसातला हा 4था सामना आहे. पिंपळेश्वर, वेळेश्वर आणि तृप्तीनगर अडूर यजमान संघ. यानंतर आपण स्पर्धेचा पहिला सेमी फायनलचा सामना पाहणार आहोत. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 16 संघांचा सहभाग. साहेब, ही स्पर्धा आपण जेव्हा डिक्लेअर केली त्या स्पर्धेमध्ये नवोदित संघांना आपण व्यासपीठ निर्माण करण्याचं काम केलंय, जेणेकरून हे नवीन संघ पुढे येतील, उदयास येतील, नवनवीन खेळाडू या संपूर्ण संघातून आपल्याला पाहायला मिळतील. हाच एक हेतू आपण प्रत्येकासमोर ठेवला आणि त्यामध्ये सर्व संघांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं कोऑपरेट केलंय आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या आज आपण पूर्ण होताना आपण या ठिकाणी पाहतो. त्यावेळी मात्र प्रसन्नला पकड होते. गोड मिळतोय तो वेळेश्वर संघाला. प्रत्युत्तर दाखल 2 नंबरची टी शर्ट प्रदान केलेला चढाई करायची. 6 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. या व्यासपीठावरती आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी देवकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र शिवजी आरेकर हे या संपूर्ण स्पर्धेमध्ये समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती सर्व दिग्गज व्यक्ती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी वीरा ऑफिशियल 165 या चॅनलच्या माध्यमातून YouTube लाईव्ह स्वरूपात पाहतोय. अतिशय चांगलं टेलिकास्ट या ठिकाणी आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालंय. आजच्या दिवशी सुद्धा थेट प्रक्षेपण आपण वीरा ऑफिशियल 165च्या माध्यमातून पाहतोय. हे धन्यवाद देईन ते म्हणजे विनायक शिंदे यांना. आणि त्याचप्रमाणे ही जी मंडप व्यवस्था आपण पाहतोय त्या आदरणीय दत्तकृपा साऊंड सर्व्हिसचे सर्व प्रसाददा यांना आम्ही सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. अतिशय चांगलं काम त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात सन्माननीय धनंजय मोरे यांच्याकडून 2,000 रुपये, त्याचप्रमाणे नासिम सेठ साले शृंगारतळी प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 2,000 रुपये, त्याचप्रमाणे बाळूशेठ बाकर यांच्याकडून 2,500 आणि विशू पवार हे क्रीडा संघटक आहेत, एक संघ मालक म्हणून त्यांचं नेहमीच योगदान लाभलेलं असतं. ते विशू पवार यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाची बहुमोल अशी देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले. मनापासून त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. 4 नंबरची टी शर्ट परिधान केलेला वेळेश्वर संघाचा चढाई करायला पाहायचंय. 6 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. विनंती करणार आहे साहिल पावसकर, आपण कृपया मंचावर यायचे. साहिल पावसकर पकड यशस्वी होते. कालपासून आपण दीपक दादा नक्कीच वर्णन करताय की कबड्डीचा खेळ म्हटला की तुम्हाला मध्यरक्षण, कोपरा रक्षण या खूप महत्वाच्या बाबी आहेत. आणि तृप्तीनगर अडूर संघाचा जर विचार केला तर या 2 बाजू खूप भक्कम आहेत.
फक्त उणीव भासते ती निखिलची, कारण की दोन रेडर, एक म्हणजे प्रसन्न आणि दुसरा म्हणजे निखिल नार्वेकर, परंतु आज त्याची उणीव नक्कीच थोडीशी भासते. कोपरा रक्षणाचा विचार केला तर एका बाजूने केतन आहे आणि दुसऱ्या बाजूला बंडू नार्वेकर आहे. मध्य रक्षणामध्ये पाहिलं तर जुना जंटा विनायक गोताड आणि त्याच्या नवोदित असा आता मात्र अमर नाटुसकर याला आपण या ठिकाणी पाहतोय. हीच एक कडवी भिंत आपण तृप्तीनगर अडूर संघामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगला प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण वाघर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टाइम ऑफ या स्पर्धेसंदर्भात आपण आम्हाला या ठिकाणी संबोधित करायचं मी साहेबांना विनंती करतो. नमस्कार. तृप्तीनगर क्रीडा मंडळ बाजारपेठ आयोजित निखिल नार्वेकर. खरं तर निखिल नार्वेकर हा माझा छोटा भाऊ. मी एक दिवस इकडे अडूरला जाताना एक व्यक्ती धावत येत होता, म्हणजे निखिलला ओळखत पण नव्हतो. या धावतो मी माझ्या ड्रायव्हरला विचारला, माझे दोन मित्र बसलेले त्यांना विचारलं कोण आहे, तो निखिल आहे. ही निखिलची ओळख आहे. आणि खरं सांगतो जास्त बोलणं योग्य नाहीये, पण तुम्ही जे सगळे आहात ना हे निखिलच्या स्वरूपात आज खरं निखिलची श्रद्धांजली की तुम्ही अर्पण करते, म्हणून तृप्तीनगर क्रीडा मंडळांचं अगदी मनापासून आभार मानतो. माझ्याकडून भविष्यामध्ये असे कुठलेही तुमचे जे असतील क्रिकेट कबड्डी माझ्याकडनं जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य लागेल. हार जीत नक्कीच असते, हरायचं की जिंकायचं महत्वाचं नाही, पण खेळ खेळायला पाहिजे आणि तो तुमचा खेळ हा फार महत्वाचा आहे. आणि मला तरी वाटते तुम्ही कुठल्याही या मुंबईमध्ये मी फार बघतो कबड्डी, पण तुमची कबड्डी एवढी चांगली आहे, खरंच अभिमान आहे. या ताई आहे तिथे, ते पंच म्हणून आहेत. ताई एक दिवस लेडीजची पण अशी स्पर्धा कुठेतरी भरवा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी निखिलची आठवण तुम्ही सांगितली. सर्वप्रथम मी तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठच्या वतीनं साहेबांना पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलेला आहे आणि शाबासकी आमच्या पाठीवरती अशी सदैव राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहिल पावसकर आपण कृपया मंचावर यायचंय. आपल्याला जे 100 रुपयाचं पारितोषिक शुभम भाटकर यांच्याकडून लाभलं होतं ते मी विनंती करतोय. संतजी जैतापकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे साहिलला आपण या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय. कुमार गटासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व केलेला हा खेळाडू आहे साहेब, आणि म्हणूनच एक चांगलं नेतृत्व लाभलंय ते म्हणजे वेल्दूर संघासाठी. प्रत्युत्तर दाखल चढ्या होती तो दोन अशी 6 खेळाडूंमध्ये क्षेत्ररचना. वेडेश्वर संघाचा विचार केला तर नवोदित खेळाडूंचा भरणा आहे, परंतु अनुभवी संघ म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची लढत देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तो नंबरची टी शर्ट प्रदान केला खेळाडू या ठिकाणी आपण पंचांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी होताना पाहतोय. प्रभू हुमनाडे सर त्याचप्रमाणे नदीच्या भेटीला पुनश्च एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत नव्हते आणि या ठिकाणी आपण साहेबांना या मंचावरून निरोप देतोय. धन्यवाद साहेब. पुढे या सामन्याकडे चालू असलेली आजच्या दिवसातली ही 4थी लढत, 4था उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. 2-1-2 अशी या सामन्याची व्यूहरचना आखली जाते. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चढाई होती ते आता मात्र तृप्तीनगर अडूर संघाकडे. चढाई कर पडतोय, प्रत्युत्तर देखील चढाई करतोय तो आता मात्र बंटी दैवलकर. एक जुना जाणता खेळाडू आहे, गेली अनेक वर्ष या तृप्तीनगर अडूर संघाचं नेतृत्व करतोय आणि या नवनवीन खेळाडूंना नक्कीच एक चांगल्या प्रकारची खेळाची भावना निर्माण करून दिली आहे. ते आता मात्र बंटी दैवलकर आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. बंटी परततोय, प्रत्युत्तर चढाई होती ते आता मात्र वेडेश्वर संघाकडून तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय.
चालू असलेलं तृप्तीनगर अडूर विरुद्ध पिंपळेश्वर वेल्डेश्वर. त्या ठिकाणी पकड मात्र यशस्वी होते. यजमान संघ आणि 7 गोल वेल्डेश्वर संघ. प्रतीक ठाकूर 2000, मयुरेश पडवळ 501, किरण शेठ पोळेकर 5001, कन्हैया ग्रुप तळेवाडी 3333, शैलेंद्र केशव कानिटकर 3500, प्रकाश झगडे 500, शिवदत्त क्रीडा मंडळ वेल्डेश्वर 1000, सुधीर धोंडू देवलकर 500 रुपये, संजय विठ्ठल झगडे 1111, कनकुटकर सर रसगुली शाळा अडूर वाटले 501, दिनेश वाटल 501, काशीनाथ तावडे 551, विशाल पाटील यांच्याकडून 501, अमोल जामसुरकर वेल्डेश्वर 1011, दत्तकृपा ग्रामस्थ महिला मंडळ आणि क्रीडा मंडळ यांच्याकडून 5001, त्याचप्रमाणे धनंजय मोरे, नासिम सेठ साल्ले प्रत्येकाकडून 2,000 रुपये, त्याचप्रमाणे बाळूशेठ बागकर 2500 आणि विसू पवार यांच्याकडून 1000. या सर्व देणगी दात्यांचे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. सामन्याला मध्यंतरानंतर सुरुवात होते. चढाई होती ती आता मात्र वेल्डेश्वर संघाकडून तृप्तीनगर अडूर संघाकडे. अतिशय दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये एक विजयी संपादन करून पुढील फेरीसाठी पात्र ठरले होते आणि त्यानंतर आता मात्र या ठिकाणी लढत देत आहेत वेल्डेश्वर आणि तृप्तीनगर अडूर संघ. चढाई होतीये ती आता मात्र बंटी देहवलकर. 4 खेळाडू आहेत, या 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. बंटी परततोय. प्रत्युत्तर दखल चढाई होतीये ती आता मात्र तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. 3 नंबरची टी शर्ट परिधान केलेला खेळाडू आहे. चढाई होतीये तृप्तीनगर अडूर संघाकडे. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. उजव्या कोपऱ्याचा जर विचार केला तर केतन हरी त्याला साथ देतोय, तो प्रसन्न. डाव्या कोपऱ्याचा विचार केला तर मंडीर आर्वेकर आहे आणि त्याला साथ देतोय तो प्रणय. जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅक करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, निसटण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची पुन्हा पकड होती. महत्वपूर्ण गोल मिळतोय तो अडूर संघाला. मित्रांनो, तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक 2024 मधला पहिला सेमीफायनलचा थरार आपण या 2 बलाढ्य संघांमध्ये पाहणार आहोत. श्रीराम दत्तसेवा आरे अ विरुद्ध रेड सर्कल खालचा पाठ अ. दोन्ही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार आपण गणवेशामध्ये तयार राहायचा आहे. श्रीराम दत्तसेवा आरे अ विरुद्ध रेड सर्कल खालचा पाठ अ. पहिला सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील. चढाई होतीये ती आता मात्र वेल्डेश्वर संघाकडून. चढाई करतोय तो बंटी. 4 खेळामध्ये चढाई होतीये. संत चढाई केली जाते अडूर संघाकडून. उपउपांत्य फेरीची ही 4थी लढत आजच्या दिवसातली. बंटी परत प्रत्युत्तर दखल मात्र 7 नंबरची टी शर्ट परिधान केला वेल्डेश्वर संघाकडून. चढाई करतोय तो अडूर संघाकडे. तृप्तीनगर अडूर आणि पिंपळेश्वर वेल्डेश्वर यांच्या दरम्यान ही लढत सुरू आहे. परत पाठलाग करण्याचा प्रयत्न बंडू नार्वेकर पाहिजे या 4 खेळाडूमध्ये चढाई करतोय.
तिसरे चढाईचा आवाज स्वीकारतो. अतिशय सुंदर प्रयत्न. 2 खेळाडूंना टिपण्यात या ठिकाणी यशस्वी होतोय. एक गोलरक्षक आणि मध्यरक्षक यांना टिपण्यात यशस्वी होतोय. आता मात्र तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारलाय प्रसन्न नार्वेकर. पकड काढण्याचा प्रयत्न गुरुनाथ मात्र या ठिकाणी पाहायचंय. चांगल्या प्रकारचा डॅश केला जातोय. एक महत्वपूर्ण गुण भेंडेश्वर संघाला. तीन खेळाडू मध्ये चढाई करतोय. परत प्रत्युत्तर दखल चढावती आहे. मात्र या ठिकाणी त्यामध्ये आव्हान स्वीकारतोय तो पुन्हा एकदा बंटी दैविलकर. चढाई करतोय तो भेंडेश्वर संघाकडे. संपूर्ण स्पर्धा कालपासून आपण सुरू झाली आहे आणि कालच्या दिवसामध्ये आपण 8 सामने पाहिले होते. या 8 संघांमधून आजचे हे खेळणारे संघ आणि पाहायचं आपल्याला पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी. या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 बलाढ्य बलवान संघांमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ अ आणि श्रीराम दत्त सेवारे अ या दोन्ही संघांदरम्यान यानंतरची पहिली सेमीफायनलची लढत असणार आहे. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे. आपण तयार राहायचं. बॅक करण्याचा प्रयत्न, निसटण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा ताबा मिळायचा. अतिशय सुंदर चढाई. 3+2 5 पॉइंट्स. अतिशय सुंदर या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. लोन होतोय तो तृप्तीनगर अडूर संघावरती. लोन नंतर ऑल इन होतोय तो तृप्तीनगर अडूर संघ. त्यामध्ये चढाई करतोय तो प्रसन्न नार्वेकर. प्रसन्न परत अमर नाटुसकर याच्यासाठी बक्षीस होते. बंटी पोळेकर यांच्याकडून अमर नाटुसकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुजल पोस्करसाठी विनायक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं. भेंडेश्वर संघाचा खेळाडू सुजल याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्युत्तर दाखल. आता मात्र चांगला खेळ या दोन्ही संघांकडून पाहायला मिळतो. अर्थातच भेंडेश्वर संघाकडून. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय प्रसन्न नार्वेकर. आपल्या रेडी खॅटेजमध्ये टिपण्याचा प्रयत्न प्रसन्न मात्र या ठिकाणी पकड करण्याचा अनोखाही प्रयत्न केला जातो. त्यामध्ये अयशस्वी होते तो गुरुनाथ आणि गुण मिळतोय तो तृप्तीनगर अडूर संघाला. प्रत्युत्तर दाखल. 2 नंबरची टी-शर्ट प्रदान केलेला खेळाडू आहे. पाहायचं अतिशय रोमहर्षक लढत आपण या ठिकाणी पाहतोय. तो नंबरची टी-शर्ट प्रदान केलेला भेंडेश्वर संघाकडून चढाईकार आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सेकंदाची चढाई या ठिकाणी तिचा पुरेपूर फायदा घेतोय आणि परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकर. 2-2-2 अशी 6 खेळाडूंमध्ये क्षेत्र असणार प्रसन्नसाठी. प्रसन्न परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा भेंडेश्वर संघाकडून 2 नंबरची टी-शर्ट प्रदान केला. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. करो या मरुची ही चढाई असणार आहे. गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. पाहायचं आहे चांगला प्रयत्न आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. पकड करण्याचा प्रयत्न चेन टॅकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण गुण मिळतोय तो तृप्तीनगर अडूर संघाला. आता मात्र प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो प्रणय. 2-1-2 अशी या खेळाची क्षेत्र असते. पाहायचं आहे चढाई करतोय तो प्रणय. उपांत्य फेरीचा हा 4था सामना आपण या ठिकाणी पाहतोय. पिंपळेश्वर वेल्डेश्वर विरुद्ध तृप्तीनगर अडूर यांच्या दरम्यान. यानंतर या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलचा थरार 2 बलाढ्य संघांमध्ये आपण पाहणार आहोत.
श्रीराम दत्त सेवारे अ विरुद्ध हेड सर्कल खालचा पाठ अ. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आपण तयार राहायचंय. सतरा 20 अंतिम 5 राउंड सुरू झाले. 17-20 अशी गुणसंख्या. तिसरी चढाई आहे. प्रसन्न करो या मरो डुबकी परंतु अयशस्वी होते. गुण मिळतो. अतिशय सुंदर सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुरुनाथ चढाईचा आवाज स्वीकारतोय. 6 खेळाडूंमध्ये गुरुनाथ चढाई करतोय. 10 नंबरची टी शर्ट परिधान केलेला मजबूत एसटीचा खेळाडू आहे. चढाई करतोय तृप्तीनगर अडूर संघाकडे. गुरुनाथ परततोय. प्रत्युत्तर दखल आता मात्र बंटी दहिवलकर जुना जाणता खेळाडू आहे. आपल्या अनुभवाचा कस पानाला लावावा लागेल. वेल्डेश्वर संघ अतिशय चांगली झुंज या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळतोय. समोरील संघ एक नामवंत संघ आहे आणि कालच्या दिवसात जर विचार केला तर फ्रेंड सर्कल ब संघाचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव केला होता. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. बंटी परततोय. प्रत्युत्तर दखल गुरुनाथ तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. बोनस गुड ऑन असणार आहे. पाहायचंय 6 खेळाडू आहेत आणि या 6 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. पकड काढण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न यशस्वी. विनायक गोताड आणि अमर नाटुसकर यांच्या माध्यमातून ही पकड आपल्याला या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहतोय. बंटी पोळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अमर नाटुसकर यांच्यासाठी. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दखल चढाई होती ती आता मात्र वेल्डेश्वर संघाकडे. बंटीला माहिती आहे की हा खेळ थोडासा स्लोडाऊन पद्धतीने आपण जी 20 सेकंदाची जी चढाई आहे ती चढाई आपण व्हॅलिड करायची आहे आणि या खेळामध्ये आपल्याला पुढे जायचंय. हा हेतू आहे. एक जुना जाता खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहतो. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. परततोय. प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. चढाई गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. 5 खेळाडू आहेत. पाहायचंय लढाईला मेहनत करावी लागणार आहे. पकड काढण्याचा प्रयत्न. अतिशय छान पकड होतीये. गुण मिळतोय तो वेल्डेश्वर संघाला. प्रत्युत्तर दखल चढाई होतीये आता मात्र वेल्डेश्वर संघाकडून. चढाईकार परत. प्रत्युत्तर दखल आता मात्र चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं. प्रसन्न नार्वेकर चढाई करतोय. अतिशय रोमांचक सामना या ठिकाणी पाहतोय. 4था उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. चांगला प्रयत्न. प्रसन्न परततोय. बोनस गुण यशस्वी होतोय. एक महत्वपूर्ण गुण मिळतोय. अंतिम पुकार. तिसरी चढाई. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा आपल्याला वापर करताना दिसतात. चढाई काढण्याचा प्रयत्न. डुबकीचा सुद्धा प्रयत्न होता परंतु चांगल्या प्रकारची पकड होते. गुण मिळतो तृप्तीनगर अडूर संघाला. चालू सामन्याचं शेवटचं मिनिट. प्रसन्न नार्वेकर चढाई करतोय. 2-1-2 अशी 5 कडूमध्ये क्षेत्र विभाजित आहे. प्रसन्न परततोय. प्रत्युत्तर दखल चढाई होतीये. सात नंबरची टी शर्ट प्रदान केला खेळाडू. सामना मात्र रोमहर्षक स्थितीत आहे. पाहायचंय कोणता संघ या ठिकाणी आपला विजयी घोडदळ पुढे चालू ठेवतोय. निसटण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चांगली पकड बंदूच्या माध्यमातून पाहायला मिळते.
महत्वपूर्ण गुण मिळतोय तृप्तीनगर अडूर संघाला. प्रत्युत्तर दाखल प्रसन्न नार्वेकर. सुरू असलेला सामना पिंपळेश्वर वेल्डेश्वर आणि तृप्तीनगर अडूर यांच्यामध्ये अटीतटीची रोमहर्षक लढत सुरू आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही लढत अर्थातच पूर्ण होतीये.